नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपलं कोणासोबत भांडण होत असेल किंवा काहीतरी वाद होत असेल तर स्वामी महाराजांनी काय सांगितलं आहे ते मी एका बोधकथेद्वारे तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदा एक प्रवासी भाडे या तत्वावर त्याने घोडा घेतला. म्हणजे प्रवास करण्यासाठी त्याने घोडा हा भाड्याने घेतला. मग तो जेव्हा घोड्यावर बसून प्रवास करू लागला त्याच्यासोबत घोड्याचा मालक सुद्धा होता. उन्हाळा चालू असल्याने त्याला खूप ऊन लागू लागले. मग त्याने एक युक्ती शोधली. कोणी तर त्या प्रवाशाने. तो प्रवासी एका ठिकाणी थांबला आणि त्या घोड्याला थांबवून ती घोड्याची जी सावली असते त्या ठिकाणी बसला आणि तो जो घोड्याचा मालक होता त्याला त्या सावलीमध्ये बसू देत नव्हता. मग घोड्याचा मालकाला राग आला आणि घोड्याचा मालक म्हणाला की तुम्ही माझा घोडा विकत घेतला नाही आणि भाड्याने घेतलेला आहे, त्याची सावली तुम्ही वापरू शकत नाही, म्हणून तुम्ही त्या सावलीखाली बसू नका. हे ऐकून तो जो प्रवासी होता तो प्रवासी त्या घोड्याच्या मालकाला म्हणाला की मी हा घोडा भाड्याने घेतला आहे, पैसे दिले आहेत, मग सावलीसाठी पण वेगळे पैसे द्यावे लागतील का? तर मुळीच नाही. मी घोडा भाड्याने घेतला आहे तर मलाच घोड्याची सावली मिळायला पाहिजे. मग असा हा त्यांचा वाद बराच वेळ चालू राहिला आणि चालत चालत ते एका गर्दीच्या ठिकाणी वाद करत पोचले. मग गर्दी खूप असल्याने त्यांचा जो वाद होता तो खूप वाढला आणि तो घोडा तेवढ्यात पळाला. घोड्याने धूम ठोकली. बघा, या गोष्टीवरून काय तात्पर्य निघते की एखाद्या गोष्टीबद्दल जर आपण प्रमाणापेक्षा त्या गोष्टीबद्दल वाद घातला, म्हणजे खूप भांडण त्या गोष्टीबद्दल वाढले तर वादाच्या गोष्टीचे महत्त्व काहीच उरत नाही आणि ते वादाचे महत्त्व नाहीसे होते व आपल्या हाती फक्त मूर्खपणाच पडतो. म्हणून वाद जर घालायचा असेल तर तो खूप वेळ वाद चालू द्यायचा नाही, भांडण चालू द्यायचे नाही. जर ते भांडण खूप वेळ चालू राहिलं तर त्या भांडणाचं जे काही वादाचं महत्त्व असतं ते नाहीसे होते आणि आपल्या पदरी मूर्खपणाच येतो, निराशाच येते आणि पदरी आपल्याला काहीच मिळत नाही. म्हणून जर एखाद्यासोबत तुम्ही वाद घालत असाल, स्वामी महाराज काय म्हणतात, आपल्या मुखामध्ये फक्त देवाचं नामस्मरण पाहिजे. मग आपल्या मुखात जर देवाचं नामस्मरण राहिलं तर आपला जो वाद आहे तो दुसऱ्यांशी होणार नाही आणि ज्या गोष्टीबद्दल कोणत्याही दोन व्यक्तीमध्ये वाद होत असतील आणि ते आटोक्यात न येता खूप वाद वाढत असतील तर मग तो वाद होण्याचं जे महत्त्व आहे, कोणतीही गोष्टीवरून जर ते वाद होत असतील त्या गोष्टीचं महत्त्व हे कमी होतं. म्हणून स्वामी महाराज म्हणतात की देवाचं नामस्मरण करीत राहिलं पाहिजे आणि वाद कमीत कमी होईल हे म्हणजे वाद कमी होईल हे लक्षात घेऊन आपण आपलं काम करीत राहिलं पाहिजे, असेच आपल्याला स्वामी महाराज सांगत असतात. मग माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.